जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा बदलल्या, पण CTET देणाऱ्या शिक्षकांचे काय? या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होटगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे 5 तारखेला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान तारखेत बदल करण्यात आला आहे. पूर्वी 5 फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आता शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि मतमोजणी सोमवारी म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. याच कालावधीत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात CTETचे पेपर देखील आहेत. पूर्वी हा पेपर 8 फेब्रुवारी रोजीच होणार होता, परंतु परीक्षार्थींची संख्या वाढल्याने 7 व 8 फेब्रुवारी असे परीक्षेचे नवीन वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. जे शिक्षक CTET परीक्षा देणार आहेत आणि ज्यांची निवडणूक कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशा शिक्षकांचे काय, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 2 वर्षात टेट अथवा CTET परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक केल्याने अगोदर शिक्षक त्रस्त असून ऐन परीक्षांच्या कालावधीमध्ये मतदान ठेवल्याने शिक्षकांची मोठी गोची झालीये. सोलापूर हे परीक्षा केंद्र असतानाही सोलापुरातील काही शिक्षकांचे परीक्षा केंद्र मुंबई आणि पुणे या ठिकाणी आले आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये अगोदरच नाराजी पसरली आहे. भारतीय लोकशाहीतील सर्व निवडणुकांमध्ये निवडणूक कर्मचारी म्हणून बहुतांश शिक्षकांची नेमणूक केली जाते. नव्याने निवडणूक तारीख घोषित करताना शिक्षकांच्या या CTET परीक्षेचा विचार राज्य निवडणूक आयोगाने का केला नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पासाहेब पाटील, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती संघटना. महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील निवडणुकीची तारीख ही 7 फेब्रुवारी केलेली आहे. तारखेमध्ये बदल केलेला आहे, परंतु या बदल केलेल्या तारखेमुळं आमचे बरेचसे प्राथमिकचे आणि माध्यमिकचे शिक्षकांची CTETची परीक्षा ही 7 आणि 8 तारखेलाच आहे. बऱ्याच शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी आलेली आहे, त्यामुळं अशा शिक्षकांना अडचण निर्माण झालेली आहे, त्यांच्यापुढं समस्या निर्माण झालेली आहे. ही समस्या आमचे संघटनेचे संस्थापक आणि राज्याचे अध्यक्ष, कोकण विभागाचे आमदार माननीय ज्ञानेश्वरजी म्हात्रे सरांना ही समस्या आम्ही फोनवर चर्चा केली. म्हात्रे सरांनी, आमदार साहेबांनी राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा करून निश्चितपणे यावर मार्ग काढू असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. भीमराया कापसे, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती प्राथमिक शिक्षक संघटना, सोलापूर. निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षकांसाठी या CTET परीक्षेची अतिरिक्त संधी मिळेल का? राज्य निवडणूक आयोग आणि शिक्षण विभाग यांचा ताळमेळ नसल्याने दिसून येत आहे. शिक्षकावर अन्याय होणार नाही याची काळजी या दोघांनी घेतलीच पाहिजे. प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम. मेन्स सेक्शन, शूटिंग अँड शर्टिंग, इथनिक वेअर, ब्रँडेड वेअर, इकॉनॉमी वेअर अँड इनर वेअर. वुमेन्स सेक्शन, सिल्क सारीज, एथनिक वेअर अँड रेडीमेड, किड्स अँड होम फर्निशिंग, किड्स रेडीमेड, न्यूबॉर्न ड्रेसेस, होम फर्निचर, हँडलूम. वुमेन्स सेक्शन, सारीज, मॅचिंग नाईटवेअर, होजेरी अँड लॉन्जरीज. सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन. मॉलची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर, सोलापूर. संपर्क 92 70 41 30 01 किंवा 92 70 41 30 02.